आपलं कार्यक्षेत्र, येथे आपण निर्धास्त मनाने राहा। पण कधी कधी भात करपला किंवा वर्णात मीठ कमी पडलं तरी तोंडातून एखादा अपशब्द बाहेर पडतो। क्रोध आवरत नाही, समाधी तर दूरच राहील। नमस्कार, मी सुनील जाधव। नुकतंच आमचं मॅड सखाराम हे नाटक रंगमंचावर आलेलं आहे। तसं म्हणायला गेलं तर हे प्रायोगिक नाटक दीर्घांक म्हणूया आपण याला, कारण हे 1 तास 5 मिनिटाचं नाटक आहे। पु ल देशपांडेंनी 1974 साली हे लिहून ठेवलेलं आहे आणि सगळ्यांनी सांगितलं असेलच तुम्हाला की हे नाटक लिहिण्यामागचं प्रयोजन त्यांचं काय होतं ते। सखाराम बाइंडर हे जे मूळ नाटक आहे तेंडुलकरांचं, त्या नाटकावर जे आक्षेप घेण्यात आले होते त्यावरती प्रतिक्रिया म्हणून तेंडुलकरांच्याच बाजूने लिहिलेलं हे नाटक आहे। म्हणजे एका लेखकानं दुसऱ्या लेखकाला दिलेली साथ आहे ही त्या काळात। आता किती जण देतील आय डोंट नो, पण ठीक आहे, ते मोठे होते आणि त्यांनी त्या पद्धतीने ते लिहिलेलं आहे। पुढे एका छापखान्यात हरकाम्याची नोकरी मिळाली। ही झोपेत बडबडते आहे, पण खिडकी मागून चोरून ऐकणाऱ्या त्या बालकांचा किती गैरसमज झाला असेल सांगा बरं। असो, मग बाइंडिंग शिकलो आणि तेव्हापासून सखाराम बाइंडर हे नाव पडलं। यात मी जी मूळ भूमिका आहे सखाराम बाइंडरची, ती भूमिका मी करतोय यात। आणि हा सखाराम आणि तेंडुलकरांचा सखाराम पूर्ण वेगवेगळे आहेत, याचा त्यांच्याशी काही संबंध नाही। तरीही तिचं अंडरकरंट आहे ज्याला आपण म्हणतो की तो दोघांनाही जोडलेलाच आहे। सूर्यदेव असता चलावरून उतरले की भोजन करायची सवय आहे आम्हाला, तत्पूर्वी सोमपानाचा नित्य परिपाठ आहे आमचा। भोजनात सामिष आणि निरामिष असा क्षुद्र भेदभाव नाही। दडपण म्हणण्यापेक्षा मी दडपण नाही म्हणालो तर त्याला चॅलेंज, एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं होतं। कारण ती भाषा जी आहे ना ती वाचताना इतकी कळतं की किती कठीण आहे हे आपल्याला नाटकभर बोलून 1 तासभर ही भाषा पेलवायची आहे, तसं बोलायचं आहे, ते खूप मोठं चॅलेंज होतं। आणि कोणालाही कुठल्याही नटाला चॅलेंज स्वीकारायला खूप आवडतं। जेव्हा मंगेशनी हे नाटक वाचलं, मला वाचून दाखवलं, साधारण 1 वर्षभर आम्ही थांबलो होतो, कारण काही कमिटमेंट सुद्धा आधीच्या सिरियल वगैरे। तर मंगेश माझ्यासाठी 1 वर्ष थांबला आणि त्याच्यानंतर सलग 1 महिना आम्ही वाचनच केलं। पुलंची भाषा आहे आणि ती इतकी कठीण आहे या नाटकातली, ती पेलवणं हे खरंच चॅलेंज होतं आणि ते मी चॅलेंज म्हणून स्वीकारलंय। आणि ते कसं होतंय ते प्रेक्षक म्हणून तुम्ही मला सांगालच, आणि मिळतेही दाद। आतापर्यंत जे प्रयोग झाले त्यावरून लोकांना ते खूप आवडते। चौथीला स्वयंपाक येत नसे, पण अशी तुमच्या भगवान श्रींच्या पवित्र शब्दात सांगायचं म्हणजे अशी मामी पुन्हा दिसली नाही। हा निघून गेली, आता मला न मामी। बुवा उपाध्यांचं शोकगीत आहे, या हातानं प्रति बांधल्या होत्या त्यांच्या कविता संग्रहाच्या। काय मामी होती म्हणून सांग। नाही, मी जरी म्हणालो असतो की त्याचा अंडरकरंट जरी सारखा असला तरी व्यक्तिरेखा म्हणून खूप वेगळ्या आहेत दोन्ही। म्हणजे पुलंनी लिहिलेली व्यक्तिरेखाच वेगळी आहे की तुम्हाला तो सखाराम जो शिवी देणारा किंवा बायकांवर अत्याचार करणारा असा सखाराम ज्याच्यावर आक्षेप घेण्यात आला होता तो नको असेल तर तुम्हाला हा सखाराम बघा। करणार तेच आहे, पण ते जे आता ते नाटक बघितल्यानंतर कळेल काय सखाराम हा काय करत होते। तर ही व्यक्तिरेखा पूर्ण वेगळी होती, याचा आणि त्याचा काही संबंध नव्हता। त्यामुळे मला तसं दडपण नव्हतं की बाबा निळू फुलेंनी केलंय, सयाजी शिंदे यांनी केलंय, बऱ्याच जणांनी केलं होतं सखाराम बाइंडर। तर तेच मला करायचं नाहीये, मला हे पुलंनी लिहिलेलं सखाराम बाइंडर करायचं आहे, जे मी पहिल्यांदा करणार होतो। फर्स्ट इम्प्रेशन हे मी जे करेन ते होतं, त्यामुळे मला भीती नव्हती त्याची, त्या इम्प्रेशनची भीती अजिबात नव्हती। द्रवरूपिणी शांभवी ही धूम्ररूपिणी झाली की गंधवल्ली होते। म्हणजे गांजा ना? चांगला प्रश्न आहे। म्हणजे मंगेशने जेव्हा मला वाचनाला सुरुवात केली, मी वाचायला लागलो त्यावेळेला मंगेश म्हणत होता की हे स्लो घे, संत घे, म्हणजे
वाकणीसांचा तो तुकाराम होता, संत तुकाराम, मला त्यांनी त्या पद्धतीत बोलायला लावलं होतं. तर मला एक शंका यायची की अरे इतकं स्लो जर मी बोलायला लागलो तर ते लोक बोर होणार त्या नाटकाला. 1 तासभर मी असंच बोलायला लागलो. तर मंगेश म्हणाले नाही, माझ्यावर विश्वास ठेव, अशा पद्धतीनेच बोल. कारण एक तर भाषा कठीण आहे, ती कळायला, ती रिसिव्ह व्हायला आत्ताच्या प्रेक्षकांना थोडा वेळ लागतो. आता ती सवय लागलेली नाही, आता वेब सिरीजचा जमाना आहे, त्यामुळे ती भाषा कळायला वेळ लागतो. तू स्लो घे. तर मला ते स्लो घेता 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 आधी मला त्रास होत होता, पण एका पॉइंट नंतर एक साधारण 20-25 दिवसानंतर जेव्हा स्टँडिंगला मी गेलो, तर 1 महिन्यानंतर म्हणा, स्टँडिंगला गेलो आणि हळूहळू मला लक्षात यायला लागलं नाही, हा सखाराम त्याला अपेक्षित आहे. कारण मी दिग्दर्शकाचा नट आहे, दिग्दर्शक जसं सांगेल तसं मी करत असतो, मी माझे इनपुट्स देतोच. पण मग मला कळलं की मंगेशला हा सखाराम हवा आहे. तर तो तिथे मला ज्या वेळेला मी स्टँडिंग करायला लागलो तिथे मला तो मिळाला. ठीक आहे, तुम्ही झोपा, तोवर मी भजन म्हणतो. कुठे झोपू? कुठेही झोपा, मी डोळे मिटून भजन म्हणेन. नाहीतर थांबा, भारतीय संस्कृतीला पोषक, सोज्वळ, चारित्र्यशील पुस्तकांच्या गठ्ठ्यांचा आडोसा केलाय, त्याच्या आड झोपा. त्यापेक्षा तुम्ही डोळे मिटून भजन म्हणा. पराविया नार रखुमाई समान, पराविया नार रखुमाई समान. तर सर्व श्रेय म्हणजे काही लेखक कालातीत असतात. पु ल देशपांडे म्हणा, तेंडुलकर म्हणा, पुलंनी जे नाटक लिहिलं त्यावेळेला त्या परिस्थितीत आणि आजच्या परिस्थितीत मात्र बदल नाही, उलट ती परिस्थिती वाढली आहे वेगळ्या पद्धतीने. त्यामुळे त्यांनी जे तेव्हा लिहिलं होतं ते आउटडेटेड अजिबात नाही, उलट आता खूप रिलेव्हंट आहे ते. त्यामुळे हे नाटक म्हणजे मला असं वाटतं की ते दूरदृष्टी होती त्यांना की त्यांनी त्यावेळेला लिहिलं, पण ते आजही तेवढंच लागू आहे. त्यामुळे अजिबात ही भीती नाही की हे जुनं वाटेल का किंवा काय, अजिबात नाही. माणसाची प्राथमिक भूक महत्वाची. असला मटणाचा रस्सा यापूर्वीच्या एका तरी बाईला जमला होता का? घालवलीस तिला? मी कशाला घालवीन? तिच्यासाठी मी गुलजार रार हे मधुबाला म्हणायला शिकलो. रोज नेऊन समाधीसाठी आश्रमात सोडायचो आम्ही रस्त्यात. घरी आली की जाम घोरायची, पण एका शब्दानं बोललो नाही. कौटुंबिक जिव्हाळ्याची नाटकं दाखवली. थिएटरात सगळ्या शब्दांचे अर्थ विचारायचे. मदरशर म्हणजे काय, वक्षावरचे गेंद गुलाबी म्हणजे काय, कुचभल्ली म्हणजे काय. तिला 100दा सांगितलं, संस्कृत शब्दांचे मराठी अर्थ मोठ्याने सांगता येत नाही. भाषेच्या बद्दल म्हणायला गेलं तर माझं पहिल्यापासून मराठी बरं असल्यामुळे कदाचित ते मंगेशलाही माहीत होतं. तर आपण तुम्ही कुठे वाढता किंवा कुठे तुमची जडणघडण होते, जो एक काळ असतो युवा म्हणू आपण, ज्यावेळेला माणूस बालपणातून युवा या प्रोसेसमध्ये असतो, तेव्हाची जडणघडण काय होते, त्याच्यावर कुठले संस्कार होतात ते त्याचे खूप आयुष्यभर राहतात. म्हणजे अगदी 50शी नंतर कदाचित आणखीन मॅच्युरिटी आल्यानंतर बदलतही असतील, पण तो जो काळ आहे ना तो खूप महत्त्वाचा असतो. तर त्या काळामध्ये माझ्यावर चांगले संस्कार झाले असावेत, चांगली भाषा कानावर पडली असावी. त्यामुळे माझं मराठी बरं होतं आणि त्याचं म्हणजे मंगेशनी मला खूप शिकवलं. असं नाही म्हणत मी पहिल्यापासूनच ग्रेट होतो, असं नाही. मंगेशनी मला भाषेबद्दल खूपच मार्गदर्शन केलंय आणि त्याच्यामुळे मी ही भूमिका करू शकलो छानपैकी. पूर्वजांच्या पराक्रमाने परिपूर्ण असलेल्या, प्रतिभेच्या गरुड भराऱ्या मारणाऱ्या, समाजाला वळण लावणाऱ्या आणि सगळीकडे भारतीय संस्कृतीच्या पोवाड्यांनी भरलेल्या. तुमचं वाक्य पुरं व्हायला अवकाश दिसतो. अटकेपार झेंडे लावणाऱ्या हिंदभूच्या सुपुत्रांची चरित्रे गाणाऱ्या ग्रंथांचेच बाइंडिंग करत आल्यामुळे जेव्हा इतिहासाच्या रणमैदानावरून केव्हा घोडदौड करायला लागेल ते सांगता येत नाही. करतोय म्हणून नाही सांगत, तसं हे विनोदी नाटक आहे, पण प्रायोगिक नाटक हे फार चॅलेंजिंग असतं आणि ते माझं आवडतं आहे. हे व्यावसायिक नाटक तर काही प्रयोगानंतर ते असं यूज टू होऊन जातं. प्रायोगिक नाटक सतत होत नाही, मध्ये गॅपने होतं. त्यावेळेला जेव्हा तो प्रयोग म्हणजे 25वा प्रयोग असेल किंवा 20वा प्रयोग असेल, तो पहिलाच प्रयोग असतो, कारण त्याच्यामध्ये खूप गॅप गेलेला असतो. त्यामुळे ती पूर्ण तयारी पहिल्यापासून करावी लागते, वाक्यांची, त्या रिहर्सल्स, आणि त्यामुळे हे चॅलेंज असतं आणि ते स्वीकारायला आवडतं. त्यामुळे प्रायोगिक नाटक हे जास्त आवडतं व्यावसायिक नाटकापेक्षा. त्याच्यानंतर सिनेमा आणि मग सिरियल वगैरे ते मागे राहिलं, पण पहिलं प्रायोगिक नाटक. ते मी अगदी माझं पहिलं नाटक आविष्कारमधूनच मी केलं होतं. सापत्नेकराचे मूल अजित भगत यांनी बसवलं होतं. तर ते नाटक जेव्हा केलं तेव्हापासूनच मला ती आवड निर्माण झाली की नाही असं करायचं, वेगळं काहीतरी. भगिनींनो,
हे शौर्य राष्ट्राच्या उद्धाराला वापरा. अटकेपार झेंडे लावणाऱ्या पूर्वजांचं स्मरण करा. तुम्ही दोघी मला भाऊ मानून का राहत नाही? ते कसं असतो तसाच माझंही की आपण शिकत असतो. सुरुवातीला आता जे नाव घेतलं मी सापत्य करायचं मूल, ते माझं पहिलंच नाटक होतं प्रायोगिकला. आणि तसंही व्यावसायिक केलंच नव्हतं मी त्याआधी. रिप्लेसमेंट केली होती एक कमाल कसे धमाल नावाच्या नाटकामध्ये. पण हे माझं तसं पहिलं नाटक होतं. त्यामुळे ती शिकण्याची प्रोसेसही तिथून सुरुवात झाली. आणि जेव्हा तुम्हाला चांगला दिग्दर्शक भेटतो ना, तेव्हा तुमची ग्रोथ होते, तुमची वाढ ही नक्कीच होते. दिग्दर्शक फार महत्त्वाचा असतो नाटकासाठी. तो तुम्हाला म्हणजे सगळ्याच ठिकाणी असतो, पण नाटकासाठी जास्त, कारण तो दिशा देत असतो तुम्हाला, तो कॅरेक्टर देत असतो. म्हणजे माझे पहिल्यापासून म्हणजे माझ्या बरोबर प्रसाद माझा मित्र ठोसर, त्याच्याकडे मी बऱ्याच काही गोष्टी शिकलो. आमचे BMC मधले तर बरेच दिग्दर्शक आहेत. गांगुर्डे आहेत, अरुण कदम आहेत, त्याच्यानंतर बुद्धदास कदम आहेत. असे बरेच दिग्दर्शक आहेत ज्यांच्याकडे शिकलो. पुढे मग व्यावसायिकला अजित भगत, त्याच्यानंतर विजय केंकरेंबरोबर पण मी काम केलं. तसं शिकत गेलो मी. आणि त्यांची प्रत्येकाची एक वेगळी पद्धत आहे. आणि एक विजय निकम हे महत्वाचं नाव राहिलं, तर त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं मला. गल्लीवाली पोरे म्हणाली, बाइंडर काकाने नवी बाई गटवली. हेच नव साहित्य वाचून या नव्या पिढीची भाषा साफ बिघडली. अशानं स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती दूषित होत चाललाय, नाही दाऊद मिया? त्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे भाषा, ह्या नाटकाची भाषा फार महत्वाची आहे, जी आता विरत चालली, असं हळूहळू म्हणून विरत चालली आहे ती. तर ती भाषा ऐकण्यासाठी आणि असं नाटक पाहण्याची एक सवय लागली पाहिजे लोकांना. त्यासाठी हे नाटक आवर्जून बघा, भाषेसाठी बघा, असं माझं म्हणणं आहे. थिएट्रॉलिक हे चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि आमच्या मॅड सकाराम या नाटकालाही नक्की या. धन्यवाद.